नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष सविस्तर विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे बघा, सध्या बाजारात नेमकी काय परिस्थिती आहे, आपल्या कापसाला पुढे काय भाव मिळणार, आपला घाम गाळून पिकवलेला कापूस कधी आणि कुठे विकावा, याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात सध्या प्रचंड धाकधूक आहे. खूप सारे प्रश्न आहेत आणि हे अगदी साहजिकच आहे. आज आपण याच बाजाराच्या खऱ्या परिस्थितीवर, आतल्या घडामोडींवर थेट प्रकाश टाकणार आहोत. आजचं हे विश्लेषण पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची अगदी अचूक आणि पुराव्यांसकट उत्तरे तुम्हाला मिळतील. पण हे सत्य जाणून घेण्यापूर्वी एक छोटीशी पण महत्त्वाची विनंती. कृपया लगेचच खाली दिलेलं बटन दाबून कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथून पुढेही अशीच खात्रीशीर, अचूक आणि थेट तुमच्या फायद्याची माहिती आपण इथं उलगडणार आहोत. चला तर मग आजच्या कापूस बाजाराच्या खऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊया. आता सध्या सोशल मीडियावर, विशेषतः आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर एक मेसेज किंवा एक अफवा खूपच वेगाने फिरत आहे. आपल्यापैकी अनेकांनी हे वाचलं किंवा ऐकलं असेल की सध्या कापसाचे भाव एकदम स्थिर आहेत बरं का, बाजारात काहीही हालचाल नाहीये. हे वाचून साहजिकच अनेकांना वाटत असेल की अरेच्चा, भाव खरंच एकाच जागी अडकले आहेत का? आणि समजा जर भाव अडकले असतील तर मग आपण वाढत्या दराच्या या संधीला मुक्त तर नाही आहोत ना? ही चिंता असणं अगदी बरोबर आहे. पण अत्यंत विश्वासाने आणि खात्रीने मी आज सांगू इच्छितो की बाजारातील भाव स्थिर असल्याची जी काही माहिती पसरवली जात आहे ना, ती पूर्णपणे चुकीची आणि निराधार आहे. म्हणजे बघा, एकीकडे सोशल मीडियावर पसरवली जाणारी ती अफवा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष बाजारातील ग्राउंड लेव्हलचं वास्तव. खरं सांगायचं तर आपण सर्वांनी आता सुटकेचा निश्वास टाकायला काहीच हरकत नाही, कारण आजचं वास्तव अतिशय आनंददायी आहे. व्हॉट्सॲपवर जे काही सांगितलं जातं आहे त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. आता मे महिन्याचं हे रणरणतं ऊन बघा. जिथं साधारणपणे मार्केट एकदम शांत असतं, तिथं यावर्षी कापसाच्या दरामध्ये अक्षरशः एक खूप मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मार्केट अजिबात म्हणजे अजिबात स्थिर नाहीये. उलट ते अतिशय वेगाने आणि झपाट्याने वरच्या दिशेने जात आहे. आणि खऱ्या अर्थाने ही आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे. तर चला थेट प्रत्यक्ष आकडेवारीकडे वळूया. अक्कोट आणि मानवत मार्केटमधील आकडे काय सांगतायत ते पाहूया. 9,270. होय, 9,270. आता हा काही कोणताही साधासुधा आकडा नाहीये. अकोट बाजार समितीमध्ये काल कापसाला मिळालेला हा सर्वोच्च दर आहे. आता हे आपल्या सर्वांना माहीतच आहे की अकोटमध्ये साधारणपणे कायमच चांगले दर मिळतात. पण तरीही 9,270 रुपये हा आकडा सध्याच्या या मे महिन्याच्या परिस्थितीनुसार एक अतिशय उत्कृष्ट आणि आश्वासक दर मानला जातोय. या एका आकड्यातूनच आपल्याला बाजारात आलेल्या तेजीची पहिली ठिणगी स्पष्टपणे दिसून येते. पण थांबा, खरी आश्चर्याची गोष्ट तर आता मी पुढे सांगणार आहे. 9,400 रुपये. होय, 9,400. मानवत बाजार समितीने तर यावर्षीचे अक्षरशः सगळे जुने विक्रम मोडीत काढले आहेत. आता आजवरचा आपला अनुभव काय सांगतो? अकूटच्या तुलनेत मानवतचे दर नेहमी थोडेसे कमीच असतात. पण काल घडलंय काहीतरी वेगळंच. काल मानवतमध्ये चक्क 9,400 रुपये हा या वर्षातला सर्वोच्च दर मिळालाय. म्हणजे विचार करा, ही खरंच किती थक्क करणारी आणि शेतकऱ्यांच्या मनात एक नवा उत्साह निर्माण करणारी आकडेवारी आहे. आणि हे दोन आकडे अगदी स्पष्टपणे आपल्याला दाखवून देतात की सध्या बाजारात कापसाला किती प्रचंड म्हणजे किती मोठी मागणी आहे. एका बाजूला अकोटचा 9,270चा टप्पा आणि दुसऱ्या बाजूला त्यालाही पार करणारा मानवताचा 9,400चा सर्वोच्च टप्पा. जर ही वाढती मागणी अशीच राहिली तर बाजारातील अनेक बड्या तज्ज्ञांच्या आणि विश्लेषकांच्या मते येत्या काही काळामध्ये कापसाचे दर थेट 10,000 रुपयांचा टप्पाही सहज ओलांडू शकतात. आता हे सगळं ऐकल्यावर साहजिकच आपल्या मनात हा एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की मे महिन्यामध्ये अचानक ही इतकी मोठी दरवाढ का होत आहे? कारण साधारणपणे आपण पाहतो की असे 9,000 किंवा 9,500चे दर फेब्रुवारी किंवा जास्तीत जास्त मार्च महिन्यात पाहायला मिळतात. मग आता या मे महिन्यात हे दर असे का उसळले आहेत? तर यामागे आपली कोणतीही स्थानिक कारणं नाहीत. यामागे काही अत्यंत मोठी जागतिक कारणं आहेत आणि त्याचेच परिणाम थेट आपल्या इथल्या बाजार समित्यांवर आणि आजूबाजूच्या जिनिंग मिल्सवर होत आहेत. आता यामागचं सर्वात मुख्य कारण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आधी गठण म्हणजे काय हे थोडं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. गठण म्हणजेच कापसाच्या दाबून बांधलेल्या मोठ्या गाठी, ज्याला आपण कॉटन बेल्स असंही म्हणतो. याच गाठींचा जागतिक स्तरावर व्यापार केला जातो आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की या गठणचा जागतिक स्तरावर प्रचंड मोठा तुटवडा निर्माण झाला आहे आणि हाच तो तुटवडा आहे जो सध्या कापसाचे भाव एवढ्या वेगाने वाढवण्यामागचं सर्वात मोठं आणि प्रमुख कारण ठरत आहे.
आता ही सगळी साखळी नेमकी कशी काम करते हे आपण अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे सध्या जगभरात सुरू असलेले युद्ध आणि वाढलेला आंतरराष्ट्रीय तणाव. या तणावामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला. दुसरी पायरी म्हणजे या सगळ्यामुळे जागतिक बाजारपेठेत गठणचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, माल मिळेनासा झाला. आता तिसरी पायरी बघा, या तुटवड्यामुळे आपल्याकडच्या स्थानिक जिनिंग मिल्सना आता त्यांच्याकडील स्टॉक पूर्ण करण्यासाठी कापसाची नितांत आणि तातडीची आवश्यकता भासू लागली आहे. आणि चौथी, सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे जिनिंग मिल्सची हीच अडचण, त्यांची गरज आणि बाजारात असलेला कापसाचा अभाव यामुळे स्थानिक बाजारपेठेत कापसाचे दर अचानक असे कडाडले आहेत. हे एकदम साधं आणि सोपं मागणी आणि पुरवठ्याचं अर्थशास्त्र आहे. आणि या तुटवड्याचा परिणाम दरांवर किती भयानक झालाय हे एकदा बघाच. कालपर्यंत एका गठांचा अधिकृत दर जवळपास 60,500 रुपये होता आणि तोच दर आज थेट 63,000 रुपयांवर पोहोचलाय. होय, एकाच दिवसात गठणच्या दरात तब्बल 2,500 रुपयांची म्हणजेच 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. आणि लक्षात घ्या, ही माहिती कोणत्याही व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरची नाहीये, तर ही अधिकृत सरकारी आणि व्यापारी वेबसाईटवरील पक्की आकडेवारी आहे. गठणचे दर वाढले की साहजिकच आपल्या कापसाचे दरही वाढणारच. त्यामुळे बाजाराचा हा एक सुवर्ण नियम आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. जिथे गठणचा तुटवडा असेल तिथे कापसाचे भाव निश्चितच वाढणार. आणि हाच नियम आता तंतोतंत लागू पडत आहे. आता इथे मला एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. आपल्या ज्या शेतकरी मित्रांनी याआधीच आपला कापूस 8,000 किंवा 8,500 रुपयांना विकून टाकला असेल, त्यांनी आता अजिबात घाबरून जाण्याची किंवा अरे रे माझं नुकसान झालं असा पश्चाताप करण्याची अजिबात गरज नाही. कारण जसा वेळ पुढे जातो तसतसं साठवून ठेवलेल्या कापसाचं वजन नैसर्गिकरित्या कमी होत जातं, कापूस सुकतो. त्यामुळे तुम्ही आधीच कापूस विकून जो नफा मिळवला आहे तो अत्यंत योग्यच होता. त्यात तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे. मानवतची अंतिम मुदत. आणि लक्षात घ्या, वेळ खूप वेगाने संपत आहे. 15 मे 2026 हा आकडा आता व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण मानवत बाजार समितीने अधिकृतपणे असं जाहीर केलं आहे की या चालू हंगामातील कापसाच्या लिलावाची हीच अंतिम तारीख असणार आहे. शुक्रवार 15 मे 2026 हा तो दिवस आहे जो मानवत बाजार समितीमध्ये कापूस घेऊन जाण्याचा अधिकृतरित्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे आणि ज्यांना तो मानवत मार्केटमध्ये विकायचा आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. येत्या शुक्रवारच्या आत आपला कापूस विक्रीसाठी बाजारात आणणं आता अत्यंत गरजेचं आहे. बघा, कदाचित मालाची आवक पाहून ही तारीख पुढे वाढवली जाऊ शकते, पण तो धोका पत्करणं अजिबात शहाणपणाचं ठरणार नाही. वेळेवर आपला माल बाजारात पोहोचवणं हेच आता आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी आपला पुढचा ॲक्शन प्लॅन नेमकं काय असायला हवं? जर आपल्याला या परिस्थितीत जास्तीत जास्त भाव मिळवायचा असेल तर आपण काही विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. विशेषतः खामगाव, बीड, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा याच भागांमध्ये अनेक मोठ्या जिनिंग मिल्स आहेत. आता यासाठी आपल्याला थोडीशी धावपळ करावी लागेल. आपल्या आजूबाजूच्या साधारण 5 ते 10 जिनिंग मिल्सना स्वतः भेट देणं, किमान फोनवरून तिथली माहिती काढणं हे आता खूप फायद्याचं ठरणार आहे. कारण या विशिष्ट भागांमध्ये सध्या कापसाची प्रचंड मोठी मागणी आहे. आपले मुख्य रणनीती हीच असली पाहिजे. अशा जिनिंग मिल्स शोधून काढा जिथे सध्या गठ्ठनचा तुटवडा आहे, ज्या जिनिंग मिल्सचा स्टॉक आता संपत आलाय आणि ज्यांना तातडीने गठ्ठन तयार करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कापसाची गरज आहे, अशा मिल्स आपल्याला शोधायच्या आहेत. कारण बाजाराचा नियम साधा आहे, जिथे गरज जास्त असते तिथेच मालाचा योग्य आणि जास्त मोबदला मिळतो. आणि आता विचार करा, या रणनीतीचा थेट फायदा काय होईल? जर आपण योग्य माहिती काढली आणि तुटवडा असलेल्या थेट एखाद्या जिनिंग मिलशी संपर्क साधून तिथे आपला कापूस विकला तर काय होईल? मधल्या मध्यस्थांची म्हणजे एजंटांची साखळी कमी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारात जो चालू दर आहे त्यापेक्षा थेट 500 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त नफा आपल्या पदरात पडू शकतो. होय, हाच तो स्मार्ट मार्ग आहे ज्यामुळे आपली वर्षभराची मेहनत खऱ्या अर्थाने फळाला येईल.
तर शेतकरी मित्रांनो, आजची ही सगळी आकडेवारी, बाजारातली तेजी आणि एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांसाठी हाच एक महत्त्वाचा सवाल आहे. काय 15 मेच्या या अंतिम तारखेपूर्वी बाजारातील या वाढलेल्या दरांचा आपण पुरेपूर फायदा घेणार आहात का? तुमचा पुढचा निर्णय नेमका काय असणार आहे? कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेच यशस्वी शेतीचं आणि जास्त नफा कमवण्याचं मुख्य सूत्र आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ही सगळी माहिती तुम्हाला तुमचा पुढचा निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत करेल याची मला खात्री आहे. अशाच अत्यंत महत्त्वाच्या, अचूक आणि थेट तुमच्या फायद्याच्या माहितीसाठी कृषी साथी या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ही माहिती आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद आणि तुमच्या पुढील निर्णयासाठी खूप खूप शुभेच्छा.